जय हिंद मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र राज्यामध्ये सध्याच्या घडीला जिल्हा परिषदांच्या 15,000 पेक्षा जास्त रिक्त असल्याची ऑथेंटिक माहिती विधिमंडळामध्ये देण्यात आलेली आहे। आता ती बातमी खरी आहे का? मग येत्या काही दिवसांमध्ये जी काही आपल्याला जाहिरात पवित्र पोर्टलवर पाहायला मिळू शकते, तर त्यामध्ये एक्झॅक्टली किती पदं येऊ शकतात, याच्या व्यतिरिक्त आणखी काही पदं आहेत का, किंवा या बातमी मागचं नेमकं सत्य काय आहे, त्यावर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। आणि मित्रांनो, पुढे जाण्याच्या पूर्वी आपण येत्या सीटीटी परीक्षेची किंवा टीईटी परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्यासाठी उपलब्ध आहे सध्या गुरुजी कार्यरत शिक्षकांसाठी टीईटी बॅच। आता ही जी बॅच आहे जे सध्या कार्यरत आहे अशा शिक्षकांसाठी आपण स्पेशली टीईटीची बॅच 1 जानेवारी नवीन वर्षापासून रन करतो। यामध्ये तुम्हाला त्या सगळ्या बाबी मिळतील ज्या बाबी तुम्हाला टीईटीचा पेपर पास करण्यासाठी लागतील। सगळ्या विषयांचे लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, पीडीएफ नोट्स, टेस्ट सिरीज, इतर जे काही स्टडी मटेरियल हवं आहे त्या सगळ्या बाबी तुम्हाला यातून मिळणार आहे। आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रामधले ट्रस्टेड अशा प्रकारचे फॅकल्टी यामध्ये तुमच्यासाठी अवेलेबल आहे। याच्या व्यतिरिक्त जर आपण या ठिकाणी 8 फेब्रुवारीला होणारी जी सीटेट एक्झाम आहे त्या एक्झामला टार्गेट करत असाल, त्यासाठी मार्गदर्शनाच्या शोधामध्ये असाल तर त्यासाठी देखील मार्गदर्शन आहे। पुन्हा त्याच गोष्टी तुम्हाला मिळेल की व्हिडिओज आहेत, पीडीएफ नोट्स आहेत, टेस्ट सिरीज आहे, सगळ्या बाबी आहेत। आणि या सगळ्या बाबी मिळतील तुम्हाला मास्टर टीचर हे जे आपलं ॲप्लिकेशन आहे या ॲप्लिकेशनवर। हे ॲप्लिकेशन प्ले स्टोर वरून फ्रीमध्ये आपण डाउनलोड करून घेऊ शकता। आता येऊया आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे। बघा, सध्या जे आहे एक न्यूज आलेली आहे, या न्यूजवर पण बोलणार आहोत, त्याच्या मागची जी पार्श्वभूमी आहे त्याविषयी देखील बोलणार आहोत। बघा, न्यूज आपल्याला काय सांगते आहे, लोकसत्ताची न्यूज आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये 15,158 शिक्षकांची पदे रिक्त आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये जी काही बदली होणार आहे शिक्षकांची, कार्यरत शिक्षकांची, ती ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे। चला, याच्याशी तर आपल्याला काही देणं घेणं नाही, तर आपल्यासाठी महत्वाचा मुद्दा हा आहे, हा 15,158 पदे राज्यभरामध्ये रिक्त आहे। आता या बातमीमध्ये काही गोष्टी ॲज अ रेफरन्स म्हणून वापरलेल्या आहेत। ही बातमी ॲज इट इज वाचून न दाखवता मी थोडक्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे की सध्या नागपूर या ठिकाणी हिवाळी अधिवेशन सुरू होतं। त्या हिवाळी अधिवेशनामध्ये शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये, कार्यरत शिक्षकांच्या संदर्भामध्ये, टीईटी सीटीटीच्या संदर्भामध्ये बरेचसे प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत। लक्षवेधीमध्ये विचारलेला आहे, तारांकित प्रश्नही विचारण्यात आलेले आहे। ज्यावेळेस विजय वडेट्टीवार साहेबांनी प्रश्न विचारला की राज्यभरामध्ये सध्या किती पदे रिक्त आहेत, तर त्याच्या रेफरन्समध्ये जे आहे या ठिकाणी ग्रामविकास मंत्री जे की पंचायत राज मंत्री जे आहेत जयकुमार गोरे यांनी सांगितलं की राज्यामध्ये 15,158 पदे ही रिक्त आहेत। आता यामध्ये बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत। खऱ्या अर्थानं अगोदर दिलेली माहिती थोडीशी वेगळी होती, नंतर दिलेली माहिती थोडीशी भिन्न आढळली, त्याच्यामुळे विधिमंडळामध्ये जे आहे या संदर्भामध्ये वादविवाद देखील करण्यात आला। आता महत्वाचा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनामध्ये आहे की याच्या मागची रियालिटी काय आहे, खरंच एवढी पदं रिक्त आहेत का? तर याचं उत्तर आहे येस, एवढी पदं रिक्त आहेत। फक्त हे विधिमंडळामधलीच माहिती नाहीये, तर याच्यानंतर जे आहे एक ट्विट देखील शासनाच्या वतीने करण्यात आलेला आहे। बघा, ते ट्विट देखील मी तुम्हाला थोडक्यामध्ये दाखवतो। बघा, हे ट्विट आहे ट्विटरवरती टाकण्यात आलेलं, ज्याला आपण सध्या एक्स असं देखील म्हणतो, कारण एलन मस्कने त्याचं नाव या ठिकाणी चेंज केलेलं आहे। हे त्यांची ऑफिशियल आयडी आहे। या आयडी मधून त्यांनी विधानसभेमध्ये जे काही प्रश्न उत्तरे झालेली आहे या प्रश्न उत्तराच्या संदर्भामध्ये हे ट्विट केलेलं आहे। हे आपल्यासाठी आहे महत्त्वाचं, त्याच्यामध्ये देखील आकडेवारी आहे। काय सांगितलं, जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली संदर्भामध्ये गेल्या काही वर्षात वारंवार जारी झालेले शासन निर्णय आणि शुद्धीपत्रके या पार्श्वभूमीवर संपूर्ण बदली धोरण नव्याने तयार करण्यासाठी आवश्यकता असल्याचे ग्रामविकास मंत्री जे आहेत जयकुमार गोरे यांनी सांगितलेलं आहे। आता इथं खाली पुन्हा सांगितलं त्यांनी की जिल्हा परिषद शिक्षकांच्या 2025 मधील बदली प्रक्रिया पूर्ण झाल्या असून सुमारे, बघा हे आकडे आपल्यासाठी महत्वाचे आहेत, त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की सुमारे 66,520 शिक्षकांच्या बदल्या यावर्षी करण्यात आलेल्या आहेत। विशेष संवर्ग 1 मधील 12,000 शिक्षकांपैकी 504 तर विशेष संवर्ग 2 मधील
45,888 शिक्षकांपैकी 4,861 शिक्षकांच्या बदल्या पूर्ण झालेल्या आहेत. काही बदल्या त्याच्यामधल्या बाकी आहे. आता पुढे त्यांनी काय सांगितलंय की अतिरिक्त शिक्षकांमुळे कुठलीही जिल्हा परिषद शाळा बंद पडणार नाही. शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये एकूण 1,90,903 शिक्षकांची पदे मंजूर असून त्यापैकी 1,76,612 पदं कार्यरत आहे. त्यामुळे 15,158 पदे रिक्त आहेत असं या ठिकाणी ऑफिशियली ट्विट पण आहे, विधिमंडळामध्ये पण सांगण्यात आलेलं आहे. मंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेली ही माहिती आहे. ही ऑफिशियल आकडा आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे ही आपल्या सर्वांसाठी गुड न्यूज आहे. याच्यावर आपण थोडक्यामध्ये चर्चा करूया. बघा, महाराष्ट्रभरामध्ये 1,90,903 शिक्षकांची पदे. आता याच्यामध्ये हे जिल्हा परिषदेचा आकडा आहे. ठीक आहे, याच्यामध्ये नगरपालिका, महानगरपालिका, कटक मंडळे, प्रायव्हेट सोसायटीज या बाजूला राहिलेल्या आहे. इथे गोष्ट फक्त जी आहे जिल्हा परिषद शाळांची चाललेली आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये एवढे शिक्षक हवेत, त्यापैकी 1,76,614 एवढेच आहेत. म्हणजे कमतरता आहे 15,158 जागांची. म्हणजे तो जो आकडा आहे 15,158चा तो ऑथेंटिक आहे, तो ऑफिशियली आहे. परंतु कहाणीमध्ये ट्विस्ट आहे यामध्ये. ठीक आहे, आता काय ट्विस्ट आहे? 15,000 पदं जरी रिक्त असली तरी तेवढ्या पदांची जाहिरात येईल का? त्याचं उत्तर आहे अनफॉर्च्युनेटली नाही. त्यामध्ये बदल होऊ शकतो, म्हणजे होणारच आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगतात या ठिकाणी. ठीक आहे, त्याचं कारण असं आहे मित्रांनो की आता सध्या जे आहे संच मान्यता फायनलाइज होत आहे. येत्या काही दिवसांमध्ये कदाचित जे आहे डिसेंबर एंडिंग पर्यंत प्रत्येक आस्थापनेची जी संच मान्यता आहे जिल्हा परिषदेची ती होऊन जाणार आहे. संच मान्यता एकदा झाल्याच्या नंतर त्यामध्ये पाहायला गेला जाणार आहे की एक्झॅक्टली अतिरिक्त शिक्षकांचा आकडा किती आहे. जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की आता जो काही नवीन GR आलेला आहे संच मान्यतेच्या संदर्भामधला, त्या GRचा फटका बऱ्यापैकी शिक्षक अतिरिक्त होऊन बसणार आहे. मग अगोदर काय होणार आहे, या ज्या 15,000 जागा रिक्त आहेत त्यापैकी त्या जागा भरल्या जातील अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन करून. समजा उदाहरणादाखल आपण असं समजलं की राज्यभरामध्ये एक 5,000 जागा अतिरिक्त ठरल्या, 5,000 शिक्षक अतिरिक्त ठरले, तर पहिल्यांदा त्या अतिरिक्त शिक्षकांचं या ठिकाणी या 15,000 जागांपैकी 5,000 जागांवरती समायोजन केलं जाणार. म्हणजे त्यापैकी 10,000 जागा शिल्लक राहतील. हे उदाहरणादाखल सांगितलेलं आहे मी. मला माहिती नाहीये की 5,000च अतिरिक्त ठरतील का, कदाचित तो 1,000चा पण आकडा असेल, कदाचित तो 10,000चाही असू शकतो. सध्या त्याचं भाकीत करणं खऱ्या अर्थानं कठीण काम आहे. परंतु फक्त जी प्रोसेस आहे ती प्रोसेस तुम्हाला मी या ठिकाणी समजावून सांगत आहे. तेवढ्या जागा ज्या आहेत अगोदर त्या शिक्षकांचं समायोजन केल्या जाणार आणि नंतर मग जे आहे त्या एकूण ज्या जागा आहेत, फॉर एक्झाम्पल आपण आत्ताचं उदाहरण जर का घेतलं की 10,000 जागा बाकीच्या शिल्लक राहिल्या, तर त्या 10,000 जागांपैकी शासनाच्या मनावर आहे की यार त्याच्यापैकी 100% जागांची आपल्याला जाहिरात द्यायची किंवा 80% जागांची आपल्याला जाहिरात द्यायची. आता शासनाची मानसिकता सध्या आपण या ठिकाणी सांगू शकत नाही. परंतु आपले जे विद्यार्थी लढत आहेत, आपले अभियोग्यताधारक जे लढत आहेत वेगवेगळ्या मार्गाने, तर त्यांची एकच भूमिका आहे की 100% जी पदं आहेत ती पोर्टलला यायला पाहिजे. तसं जर घडलं तर मग त्यापैकी 100% पदं येतील. याच्या व्यतिरिक्त एक चांगली गोष्ट ही आहे की नगरपालिका, महानगरपालिका, कटक मंडळे आणि त्याच्या व्यतिरिक्त ज्या काही प्रायव्हेट सोसायटीज आहेत त्यामध्ये देखील बऱ्यापैकी जागा आपल्याला रिक्त पाहायला मिळतात आणि त्या देखील जागा आपल्याला पवित्र पोर्टलला येतील. त्यामुळे एक ऑफिशियली असं या ठिकाणी मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे. कुणाला? ज्यावेळेस नागपूर या ठिकाणी एल्गार आंदोलन सुरू होतं, त्यांचं जे डेलिगेशन या ठिकाणी शिक्षण मंत्री महोदयांना जाऊन मिळालं, भेटलं, त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की आम्ही येत्या 2025च्या भरतीमधले जे टप्पे आहेत ते 2 करणार. पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास आम्ही 12,000 जागांची भरती करणार, दुसऱ्या टप्प्यामध्ये 10,000 जागांची करणार आहे. तसं त्याने उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. परंतु आता ते राजकीय उत्तर होतं किंवा खरंच त्यांना या पद्धतीने करायचं आहे ते तर आपल्याला येणाऱ्या काळामध्येच समजेल. परंतु त्या आंदोलनाचं जे फलित आहे ते नक्की ते होतं. त्याच्या व्यतिरिक्त एक महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जे काही समूह शाळा योजना आहे, ती समूह शाळा योजना जर का बंद पडली, म्हणजे शासनानं जर का तो नियम या ठिकाणी मागे घेतला, तर निश्चितपणाने आपल्या सर्वांचा त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणावरती फायदा होणार आहे. कारण 2 शाळांचं त्याच्यामध्ये जे आहे समायोजन केलं जाणार आहे आणि एकत्रित समूह शाळा निर्माण केली जाणार आहे.
असं जर का घडलं तर या शाळेमधले कमी विद्यार्थी या शाळेमधले कमी विद्यार्थी मिळून यांच्यापैकी एकच शाळा या ठिकाणी जिवंत ठेवली जाणार, एक शाळा जी आहे कालांतराने कुलूप बंद केली जाणार आहे। त्यामुळे तिथल्या शिक्षकांचा अतिरिक्त होण्याचा धोका निर्माण झालेला आहे आणि ते जर शिक्षक अतिरिक्त झाले तर साहजिक आहे त्यांचं समायोजन या ठिकाणी रिक्त असलेल्या जागांवरती केला जाणार आहे। त्यामुळे या ठिकाणी येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना पुन्हा एकदा जे आहे एकजुटीने उभं राहावं लागणार आहे आपल्या हक्काच्या जास्तीत जास्त जागा आणण्यासाठी। जेव्हा जेव्हा आवाज दिला जाईल त्यावेळेस जे आहे आपण आपल्या परीने जे काही प्रयत्न करता येऊ शकतील त्या परीने प्रयत्न करावा लागणार आहे। सध्या तरी आपल्यासाठी एक आश्वासक वातावरण आहे की बऱ्यापैकी जागा आहेत, येऊ शकतात पोर्टलवरती आणि येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला पवित्र पोर्टल देखील ॲक्टिव्हेट झालेलं म्हणजे रजिस्ट्रेशनला सुरुवात झालेली पाहायला मिळू शकते। कारण विधिमंडळामध्ये देखील त्या पद्धतीने प्रश्न उत्तराच्या तासामध्ये सांगण्यात आलेलं आहे की काही तांत्रिक अडचणींमुळे पवित्र पोर्टल अजून सुरू होऊ शकलेलं नाही, परंतु अगदी कमी वेळेमध्ये जे आहे पवित्र पोर्टल आपल्याला रजिस्ट्रेशनसाठी नोंदणी करण्यासाठी उपलब्ध होऊन जाणार आहे। आपल्याला या संदर्भामध्ये काही प्रश्न असतील, काही मुद्दे मांडायचे असतील तर आपण या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता।